नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी सोपी हेअरस्टाईल करून दाखवणार आहे। तर इथे आधी पहिल्यांदा आपल्याला केस आपले विंचरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही साईडचे आपल्या कानाच्या इथले जे केस असतात ते अशा प्रकारे एकत्र असे घ्यायचे आहेत। हे तुम्ही अगदी व्यवस्थितपणे विंचरून घेतलात तरी काही हरकत नाही, म्हणजे ते दिसायला अगदी छान असे दिसतील। तर दोन्ही साईडचे केस आपल्याला अगदी सेंटरला एकत्र करायचे आहेत आणि त्यानंतर केसांना आपल्याला रबर लावायचा आहे। तुम्ही इथे एक ब्लॅक कलरच्याच रबराचा वापर करा। आता इथे बघा मी केसांना रबर लावलेला आहे। त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, हे जे राहिले केस आहेत ते आपल्याला अगदी ह्या केसांमधूनच सेंटरमधूनच आपल्याला अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहेत आतल्या साईडने। आता हे फिरून घेतलेले आहेत केस आपण। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, राहिलेले जे आता केस आहेत आपले, ह्या राहिलेल्या केसांचे आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत। तर मी परत एकदा विंचरूनही घेतलेत केस आणि त्याच्यानंतर आता हे जे दोन पार्ट आहेत त्यातला एक जो पार्ट आहे डाव्या साईडचा, तर तो आता मी हा जो पार्ट आहे तो ह्या जे आपण केस बघा तिथे रबर जो लावलेला आहे आधीच्या केसांना, तर त्या ठिकाणच्या जसं आपण आतल्या साईडने फिरून जसे घेतले केस त्याचप्रमाणे इथे आपल्याला फिरून घ्यायचे आहेत। आता हे फिरून झाले की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, राहिलेले जे आता आपले केस असणार आहेत त्या केसांची आपल्याला वेणी बांधायची आहे। तर जशी आपण नेहमीप्रमाणे जशी वेणी घालतो ना, तशीच केसांची आपल्याला वेणी घालायची आहे। वेणी घालून झाली आपली की त्याच्यानंतर त्या केसांना आपल्याला रबर आहे तो लावायचा आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे। आणखी पण बरेच व्हिडिओज मी चॅनलवरती टाकलेले आहेत, तर ते पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। अगदी सोपे हेअरस्टाईलचेच व्हिडिओज मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर आता इथे आपली वेणी तयार झालेली आहे। वेणीला मी रबर लावला आहे आणि त्याच्यानंतर आता इथे ही जी वेणी आहे ती आपल्याला फक्त गोल फिरून घ्यायची आहे आणि वेणीचे जे केस असतात ते थोडेसे असे फुलवल्यासारखे करा, म्हणजे थोडेसे असे पसरून घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे ते असं छान असं फुलासारखं असं एक छान तयार होणार आहे। आणि आपण जसे वेणीला राऊंड मारत जात आहोत तसं आपल्याला तिथे आपले जे केसांचे क्लिप असतात ते लावायचे आहेत। तर इथे मी बॉबी पिन आणि आपले जे केसांचे यू पिन असतात त्यांचा इथे वापर केलेला आहे। तर इथे फुलासारखाच आपला आकार जो आहे तो तयार होणार आहे। आणि इथे बघा आपली ही जी हेअरस्टाईल आहे ती तयार झालेली आहे। व्यवस्थित केस असे थोडेसे असे ना वेणीतले पसरून घेतले की ती छान असं फूल तयार होतं। आणि अशा प्रकारे एका साईडने तुम्ही हे जे आपले केसांचे क्लिप असतात ते लावू शकता, दिसायला खूप सुंदर दिसतात। तर तुम्ही एका साईडने अशी क्लिप लावू शकता किंवा जे आपले फुलं असतात, गुलाबाची फुलं किंवा अशा प्रकारचे जे गजरे वेगवेगळ्या टाईपचे असतात त्यांचाही तुम्ही इथे वापर जो आहे तो करू शकता। तर मैत्रिणींनो, हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा। आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।